वीर तपस्वी शिक्षण संकुलात 301 जणांचे रक्तदान। परमपूज्य वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या 68व्या पुण्यतिथीनिमित्त श्री वीर तपस्वी शिक्षण संकुल MIDC येथे काशी पीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 301 जणांनी रक्तदान केले। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदानाला सुरुवात करण्यात आली। यावेळी बोलताना महास्वामीजी म्हणाले, रक्ताला जात धर्म पंथ नसतो। ज्याप्रमाणे गंगेचे पाणी आपण पवित्र मानतो, त्याचप्रमाणे रक्तदान हे सुद्धा पवित्र दान आहे, असे सांगून रक्तदानाच्या या पवित्र कार्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन जगद्गुरूंनी केले। उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक संगप्पा ममाणे यांनी केले। या कार्यक्रमास संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी, संचालक शशिकांत रामपुरे, शिवानंद पाटील, हरीश पाटील, मुख्याध्यापक केदारनाथ बचाटे, लक्ष्मी कंदिकटला, लक्ष्मी पाटील व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अश्विनी ब्लड बँक कुंभारीचे जनसंपर्क अधिकारी नागार्जुन जिंकले, सोमनाथ बिराजदार, सचिन क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्त संकलनाचे काम केले। धनंजय नकाते यांनी सूत्रसंचालन केले। देशापहाराय वर्षप्रमोचाय देशाब्धिमन्याय मङ्गलम् शिव विश्वैकपालाय मङ्गलम्। परंतु या ठिकाणी आपल्या गुरूंचं नाव चिरस्मरण राहावं आणि त्यांचं कार्य सदोदित आपल्या समाजासमोर उभं राहावं या उद्देशाने तपोवंतन योगीराज महास्वामीजींनी आत्मज्योतीच्या आणि रथोत्सवाच्या निमित्तानं एक मोठंसं अतिशय त्यावेळेला काय योगेश्वर रूप, काय आपण म्हणतो योगेश्वर रूप लावले शिक्षणाच्या माध्यमातून खरा धर्म करतोय आणि त्यामधून जे अंधश्रद्धा आहे ते निर्मूलन होत आहे, ते दूर होत आहे आणि त्यामुळे शिक्षणाच्यासाठी मजुरीशिवाय गुरुकुल स्थापना करून आपल्या भवनपेठमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यावेळेला ग्रामीण भागातील मुलं येत नव्हते शिक्षणासाठी, त्या मुलांसाठी सर्व समाजातील मुलं तिथं आले आणि शिक्षणाच्या खऱ्या अर्थाने तिथं सुरू झालं। आणि आता आपण सर्वजण पाहतो जवळजवळ 15,000 विद्यार्थी, 500 कर्मचारी या ठिकाणी काम करतात आणि समाजासाठी हे आपल्या स्वतःच झालं, परंतु समाजासाठी काय केलं पाहिजे आता आपण सगळ्यांनी पाहिजे। महाराज की जय। आपण पुण्यराधनानिमित्त आणि आपलं ब्रह्ममठ वैदिक संस्था वर्षांत 2 किंवा 3 कार्यक्रम मोठ्यानं करत असतो। त्याच्यामध्ये केवळ हे आध्यात्मिक संस्था आहे नाही म्हणत नाही, पण आध्यात्मिक कार्यक्रम सोबत आपण सामाजिक कार्यक्रम तसेच आपलं शैक्षणिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम सर्व आपण घेत असतोय। या निमित्ताने आपलं ब्रह्ममठ वैदिक संस्थाचं चॅरिटेबल वर्क जे आहे सगळं घडत असतो। त्यात स्वामी सरांनी सांगितल्याप्रमाणे तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्यांनी आपलं हा समाजामध्ये काय कमी आहे आणि आपल्याला लोकांना शिक्षण कमी आहे आणि तेव्हा जेव्हा आपल्या संस्था उघडलं होतं तेव्हा त्याच्या अगोदर वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींनी बघितलं की भक्तांचे म्हणजे ज्ञान कमी आहे, त्यांना एक संस्कार द्यायला पाहिजे, ज्ञानाचे संस्कार द्यायला पाहिजे, आपण त्यांना सुशिक्षित व्हायला पाहिजे। म्हणून आपण तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्यांचे गुरु चन्नवीर शिवाचार्यांनी पहिल्यांदा आपलं श्रीमद वीरशैव गुरुकुल स्थापना केलं।